शी बोलून फार फार आनंद होत आहे मॅडम. अगदी अगदी मला सुद्धा. हो धन्यवाद मॅडम. काय म्हणतं थंडीचं वातावरण जळगावमध्ये? जळगावमध्ये थंडी चांगलीच पडते. इकडे तर खूप आहे मॅडम. बीड जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी आहे मॅडम. हो ना. हो ना, आता सुद्धा एकदम कडक थंडी आहे चालू मॅडम. वा वा, पण पाहिजे ना, थंडी सुद्धा पाहिजे. थंडी पाहिजे मॅडम, बिलकुल थंडी पाहिजे ना. आपल्या पिकासाठी छान आहे मॅडम. हा तेच ना. गहू हरभरा ज्वारी ह्या पिकासाठी छान थंडी असते मॅडम ही. अगदी अगदी. आणि आपल्यासाठी सुद्धा चांगली आहे मॅडम. आपलं स्वास्थ्य सुद्धा चांगलं राहतं मॅडम. हो मग. आणि याच हो. दिवसांमध्ये तर काजू बदाम खाण्याची मजा आहे ना. बिलकुल बिलकुल. एकदम खरं बोललात मॅडम. बरं. काजू बदाम आणि चहा आणि पकोडे. अगदी. बोला, कुठलं गाणं ऐकायचं? तर एक शेर अलग होतो मॅडम खास. बिलकुल, इरशाद. चाहने से हर चीज अपनी नहीं होती, चाहने से हर चीज अपनी नहीं होती, हर मुस्कुराहट खुशी नहीं होती, हर मुस्कुराहट खुशी नहीं होती, अरमान तो बहुत होते हैं मगर कभी वक्त तो कभी किस्मत अच्छी नहीं होती, कभी वक्त तो कभी किस्मत अच्छी नहीं होती. वाह वाह वाह, क्या बात है, बहुत खूब. बहुत बहुत धन्यवाद मैडम. तो इसी बात पर एक गीत सुनना चाहता हूँ मैडम. जी बोलिए. फिल्म का नाम है राजा जानी, जी. गायक है लता मंगेशकर, गीत है आनंद बख्शी साहब का और संगीत से संवारा है लक्ष्मीकांत प्यारेलाल जी ने. और गीत के बोल है मैडम, कितना मजा आ रहा है तीरे नजर चल रहे हैं. जरूर 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 सुनाती हूँ बहुत आपको. खूबसूरत गीत है मैडम. बिल्कुल, बहुत बहुत खूबसूरत गीत है और आपको जरूर सुनाती हूँ. इस फोन गीत के करने लिए मेरे चंद दोस्त है मैडम. जी कहिए. पहले तो आप है मैडम, जी. उसके बाद है हमारे सुरेश यादव, जगन्नाथ बसे बंधु, कन्हैया लाल जी, चंद्रकांत गोमते जी, रुक्मुद्दीन भाई तंबोली, अभिमान साबळे पाटील, बळीराम साबळे पाटील, राम हरी कदम, बिल्कुल, मारुती बिल्कुल, भोसले, बिल्कुल. विजय बायस, सय्यद इनूस, दशरथ सागुते, साहेबराव पाटील, अरे बाप राजेंद्र रे बाप मिसाळ. रे, आपके दोस्त तो बहुत सारे हैं और लिस्ट तो बहुत लंबी है. अभी तो बहुत कम है. ये दोस्त जो मिले हैं ना मैडम, जी. ये आपके आकाशवाणी के से मिले हैं मैडम मुझे. जी जी. और आपको बताऊंगी कि इसमें से काफी सारे हो सकता है कि अभी फोन कर रहे हों आकाशवाणी में और उनके भी फोन लग जाए. बिल्कुल बिल्कुल बड़े ये सही है मैडम. चलिए. लेकिन हम एक दूसरे के संपर्क में रहते हैं मैडम. जी जी. चलिए, बहुत हाँ, बहुत ये धन्यवाद जो है- फोन करने के लिए. बहुत बहुत शुक्रिया मैडम आपका, दिल से धन्यवाद. जरूर सुनाती हूँ आपका गाना. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद मॅडम. कंपोस्ट आनंदगाव तालुका परतूर जिल्हा जालना. बोला. काय नाही ताई, सध्या थंडीचं प्रमाण तर आमच्याकडे भरपूर वाढलंय. जळगावला कसं का तसली जळगावला पण थंडी खूप आहे. असं का? काय करता आपण? सध्या शेतीमध्येच काम चालू आहे. अच्छा अच्छा अच्छा. काय लावलंय? शेतामध्ये सध्या ऊस आहे, बरं. नंतर ज्वारी आहे, काही रेशीमची लागवड केलेली आहे. अच्छा अच्छा अच्छा. बरं. मग आता हा. थंडीने जरा पिकांना फायदा होतो ना. हा हा, पिकांना भरपूर फायदा होतो थंडीमुळे. कारण गहू असेल हरभरा असेल हम्म. या पिकांना थंडी एकदम चांगली 100% असते. मानते. हम्म. हा. बरं, सांगा कुठलं गाणं ऐकायचं? आज ताई मला गाणं ऐकायचं होतं. चित्रपटाचं नाव आहे आली अंगावर. मधलं गीत आहे, वेळ आली बघा तिथं देव करी काय हो आला नारायण भरी गारस पाणी. बरं बरं बरं. नक्की ऐकवते तुमच्या आवडीचं गाणं. हा ताई, फोन केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. हॅलो आकाशवाणी. नमस्कार ताई, मी भाजीपाल्यावाला पवार बंधू खासगावून बोलतो ताई. हा बोला बोला. ताई मला एक गीत ऐकायचंय, कुठलं? दादा कोंडके यांचं. वेळ आली तवा देवकारी काय वाढला नारायण घरी गाढवाची पाय. थंडी कस काय आहे ताई तिकडं जळगावकडं? जळगावला थंडी भरपूर आहे. आमच्याकडे पण भरपूर थंडी पडलेली बघा एकदम. आणि आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे थंडी पाहिजे. त्याच्याने पिकांना सुद्धा खूप फायदा आहे. आणि पाणी टंचाई येणार नाही यावर्षी. चांगलं होईल नाही का? हो ताई. चालेल चालेल. फोन केल्याबद्दल धन्यवाद. नक्की ऐकवते तुमच्या आणि तर मी मुक्काम पोस्ट चौका तालुक्याला संभाजीनगर इथून चंद्रकांत घुमटे बोलतो ताई. बोला बोला. आज संकट चतुर्दशी आहे, त्यानं सांगा मला गीत सांगायचं होतं. अष्टमेघ मधलं तू सुकारता तू घालता तू तो करता तू करायचं. तू सुख करता. बरं बरं. हो, अष्टमेघ मधलं. ओके ओके ओके. आणि हे साडे माझे दोन मित्र आहे, जलाल भाई आहे, जगन्नाथ बंधू आहे, दोन तांबोली भोगोल कुरसले, तुम्ही सुद्धाच आहे. बरं बरं बरं. नक्की ऐकवते. मी सय्यद इनूस बोलतो, मुक्काम पोस्ट आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना मॅडम. बरं, कुठलं गाणं ऐकायचं?
मला गीताची बोल मला आठवण आहे मॅडम. ते गीताची बोल आहे, मी कशाला आरशात पाहू ग, बरं 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 मीच माझ्या रूपाची राणी ग. हे गीताची बोल आहे मॅडम. बरं, नक्की ऐकवते. काही खास हो. हे गाणं आवडतं म्हणजे त्याच्या मागे काही कारण? कारण तर लई आहे मॅडम, पण आता काय आवडतं मला हे गीत लई. असं आहे का? म्हणजे हो. तुम्ही पण सारखं सारखं आरशात बघता की काय? नाही 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 ना? बरं बरं नाही. गीतासाठी मित्र आहेत माझे काही. हा, सांगा सांगा. दशरथ सागोते, भोकरचे पत्रकार हरिभाऊ बिरुळे, सय्यद जलाल भैये, हं. अशोक देशमुखे, अशोक पाटील, साहेबराव पाटील आणि परमेश्वर शिंदे, प्रशांत शिंदे मॅडम. अरे बापरे, तुमची लिस्ट तर खूप मोठी आहे मित्रमंडळींची. अजून लई मोठी लिस्ट आहे, पण आता इतकी नाव सांगणं कसं. आणि अगदी. आकाशवाणीमुळेच भेटलेली आहेत इतकी मित्र. अरे वा वा, चला म्हणजे आकाशवाणीने तुम्हाला भरपूर मित्रमंडळी भेटवून दिली आहेत. हो मॅडम. चालेल चालेल, नक्की ऐकवते तुमच्या आवडीचं गाणं. फोन केल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. हॅलो आकाशवाणी. ताई मी गणेश भवरे बोलतो, मुक्काम पोस्ट रांजणी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव, खानदेशवरून. ताई बोला बोला. ताई आपण कशा आहात? मी मजेत आहे. आपण कसे आहात? हो ताई आम्ही पण मजेत आहोत. काय म्हणताय पीक पाणी? हा पीक पण ताई शेतात सध्या गहू टाकेला आहे, गव्हाला 3 पाणी झालेलं आहे. हम्म. चांगला गहू सध्या. आणि थंडी चांगली आहे त्याच्यामुळे गव्हाला फायदा होईल. हो ताई, म्हणजे गव्हाला थंडी पाहिजे ना, हम्म हम्म हम्म. तरच तर गव्हात उत्पन्न पण वाढेल. अगदी. बोला, कुठलं हा. गाणं ऐकायचं? ताई मला चित्रपट आहे दिलवाले, दिलवाले. आणि गीतांचे बोला गीताचे जिसके उसके मारता था. जीता था जिसके लिए. हम्म. पिक्चर बघितलाय का हा? हो ताई, कोण आहे याच्यात हिरो? अजय देवगण आहे, सुनील शेट्टी आहे, हिरोईन रवीना टंडन आहे. म्हणजे अजय देवगण खूप आवडतं असं वाटतंय. हो ताई, मला त्यांचे खूप चित्र आवडतात. हो ना? आणि बरं हा बरं. चित्र खूप छान आहे, पण हो, आणि हे गाणं पण फार सुंदर आहे. फार सुंदर पण सगळा चित्रपट लव्ह स्टोरी आहे. मी संत भगवान बाबा स्वतः गोरेगाव तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोल्यावरून बोलतोय, दीपक डोईफोडे. हा, बोला. ताई मला आज उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरातील पिंजरा चित्रपटातील गीत ऐकायचं. पिंजरा मधलं कुठलं? मला लागली कुणाची. बरं बरं बरं. काही खास या गाण्याबद्दल? नुकताच हे गीत आकाशवाणी जळगाव केंद्रावरून आपली आवड कार्यक्रमामध्ये ऐकलेलं आहे आणि खूप छान असं ऐकायला मिळालं. अच्छा अच्छा, बरं बरं. तुम्हाला माहिती ना या गाण्यात म्हटलंय मला लागली कोणाची हिचकी. हो नक्कीच. आणि हिचकी केव्हा लागते? कोणीतरी आपली आठवण काढतं म्हणून, नाही का? हो नक्कीच नक्कीच. ते मग तुम्ही कोणाची आठवण काढताय का काय गाण्याच्या थ्रू? हो, एखादं बरेच दिवसात जर कॉल नाही लागला तर आम्ही आकाशवाणीची नक्की आठवण करतो की या आकाशवाणीला आपल्याला कॉल लावायचा आहे. बरं बरं, चला. खूप बरं वाटलं मग तुमच्याशी बोलून. फोन केल्याबद्दल. मी पुण्याहून तुळसा सुरेश कोष्टी बोलते. हा, बोला. मला एक काहीतरी डिव्होशनल सॉन्ग ऐकून द्या फक्त. डिव्होशनल सॉन्ग का? कुठलं ऐकायचं? हो, कुठलं पण, आरती वगैरे काहीतरी. बर बर बर. हम्म. मग नक्की हो. ऐकवते तुमच्या आवडीचं गाणं. हो, आपण कोण बोलताय ताई? मी सोनिका मुजुमदार. अच्छा, ठीक आहे. कसे आहेत? मी मजेत आहे. आपण कसे आहात? हो, मी पण मजेत आहे ताई. जळगाव आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता का? हो हो, मला ना हम्म. पंत राष्ट्रीय काम कुठे शिकलात? माझा जन्म राजस्थानला झालेला आहे, कोट्याजवळ रावत भाट्याला. हम्म. इकडे शिकलेली आहे. हो का? अरे वा, छान. म्हणजे मग ती पण एक कला आहे. हो हो ताई. चालेल आता चालेल. ज्येष्ठ नागरिकच्या गिनतीतच आहे आम्ही तसं. हम्म. पण तरीही तुम्ही अजूनही काम करताय, ही खरंच हो. खूप छान गोष्ट आहे. मुलं बाळ नाहीये, टाइमपास म्हणून करते. नाही, आणि करत राहिलं पाहिजे. जितकं आपण कामात व्यस्त असतो ना तितकं चांगलं असतं. तेवढं आपलं. चालेल चालेल. फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नक्की ऐकवते तुमच्या आवडीचं मन गाणं. बुद्धी तंदुरुस्त राहते, स्वतःला व्यवस्थित ठेवलं की. एकदम बरोबर बोललात. हो. चालेल. फोन केल्याबद्दल तालुका जिल्हा बुलढाणा इथून साधू सिंग चानवाळ बोलत आहे. हा, बोला. आपण कोण बोलत आहे ताई? सोनिका मुजुमदार. मला आज या कार्यक्रमात गाणं ऐकायचं आहे. मेरा नाम जोकर मधलं कोणतं टाकायचं आहे? मेरा नाम जोकर मधलं. जीना यहाँ मरना यहाँ लावू. हा लाव. बरं बरं, चालेल. माझे मित्र आहेत आई, गीताराम बोरसे, साहेबराव पाटील, दीपक जाधव, आरिफ आणि गणपत पवार हे मिळून ऐकतो रे. बरं बरं. आणि या चित्रपटात अभिनेता कोण आहे माहिती का तुम्हाला? मला आठवत नाही रे आता.
मेरा नाम जोकर या चित्रपटामध्ये राज कपूर हिरो होते है ना. हो. आणि तुम्हाला माहिती आहे का याच वर्षी त्यांचा 100वी जयंती साजरी केलेली आहे. हो. त्याच्यामुळे आता आपण हे गाणं नक्की लावूयात आणि आपल्या सगळ्या नमस्कार ताई, मी श्रीकृष्ण खोरखेडे, वडोदा, पानासी, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा रायगड बोलतो. त्याच्यात आपण मी मजेत आहे. आपण कसे आहात? मी सुद्धा मजेत आहे. आणि आजच्या कार्यक्रमासाठी कुठला चित्रपटात आहे झुग्गा आसमान 68 मध्ये आला होता. जुग्गे आसमान. ओके. नजरुल सुलतानपुरी यांचं गीत आहे, शंकर जयकिशनचं संगीत आहे, मोहम्मद रफी यांचा आवाज आहे. आणि अभिनेता कोण आहे? गीताचे बोले कोण आहे जो सपनों में आया. अभिनेता कोण आहे चित्रपटात? चित्रपट राजेंद्र कुमार आणि सारा बनवत. हा अगदी बरोबर. आणि या गीतासाठी माझं काही मित्र सांगा ना. जवळ अमरावती पर्यंत करू आहे, कोरेगाव मूर्तीपूर, दीपक पुढे आंबोडे यशेष नाईक आहेत, वडोद्याचे अनंत होते, भागवत जाटे, शरद वानखेडे, काशीनाथ पाटील, महादेव पातोडे, सुपान ताळे आणि बदल खुर्दे, जानकीराम पाटोळे यांच्यासह ऐकवत आहे हे गीत. नक्की नक्की ऐकवते. फोन